मूर्तिजापूर तालुक्यातील पूर्णा नदीवरील अवैध रेती घाटावर सुरू असलेल्या गुंडगिरीने आणखी गंभीर वळण घेतले आहे. घाटावरील मारहाणीनंतर वाद नदीच्या वरच्या भागात आणि पुढे कंजरा फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर भडकला. याच दरम्यान MH37T3783 हा रेती वाहतूक करणारा टिप्पर अज्ञातांकडून पळवून नेल्याची चर्चा रंगली, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. काही वेळानंतर संबंधित टिप्पर शहार पोलीस स्टेशनमध्ये परत आणण्यात आला. मात्र तोपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये वातावरण अत्यंत तापलेले होते. चालक वर्ग आक्रमक झाल्याने राजकीय कार्यकर्ते, नगरसेवक आणि मजूर मोठ्या संख्येने एकत्र आल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली होती. वाद, आरोप प्रत्यारोप आणि दबावाचे उलटसुलट नाट्य सुरू असल्याने नेमके सत्य काय हेच अस्पष्ट राहिले. दरम्यान मारहाण झालेल्या मजुरांना अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने प्रकरण दबविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. प्रभावशाली राजकीय नेत्याच्या वरदहस्तामुळे संपूर्ण प्रकरण सेटल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ब्रँड शुगर घेतली, गांजा घेतला, देशी पेले, खिचड फेकली. मी म्हटलं की का रे बा माया गाडीवर खिचड का फेकत आहे, ते म्हणत खिचड तुया मायले हो तू काय करतो रे, डबल खिचड फेकली माया गाडीवर. तर मग नंतर माझी कॉलर पकडली तर मग 7 लोक माया अंगावर मारायला आले. तर 7 लोकांना मला एकट्याला मारलं, अर्धा तास मारलं 7 लोकांनी. मला आवराले कोणीच येत नव्हतं. मला 7 लोकांनी मारलं, ते निपटलं. तिघांना अजून गाडीतनी दाबलं. कोणाचे माणसं होते ते? माणसं हे मंगरूळच्या गाड्याचे माणसं होते. कोण? ड्रायव्हरचं नाव नाही माहीत मला. गाडी ड्रायव्हर होते गाडीचे. कुठले? मंगरूळ. काम करणारे? मला सांगवामेळमध्ये मारलं. सांगवामेळ नदीतनी, नदी पात्रातनी मारलं आहे मला. कोणाचं होतं? घाट राम याचा मंगल पाटील. नहीं हुई, आपने मालमत्ता जब्ती नहीं करी, प्रोक्लेम ऑफेंडर घोषित नहीं करे, कुछ भी नहीं करे साहब. जीरो ग्रोथ. 85 दिन हो गए पटेल साहब पर हम लोग, कुछ भी नहीं हुआ साहब. ऐसा लग रहा प्रशासन सोया हुआ है. नहीं एसपी साहब की तो क्या भूमिका है तो अभी तक के हमारे समझ में नहीं कि वो करना क्या चाहते. आपका दुख मैंने समझ सकते हैं. इसमें कैसा है, हमने अभी तक बहुत कोशिश किया था. एसपी साहब ने नार्को टेस्ट का हमने इधर पॉलीग्राफ टेस्ट किया. ये साहब आपने, लेकिन 20 दिन 25 दिन से वो भी एकदम ठंडे बस्ते में है साहब. नहीं कार्रवाई चालू है. अभी उनको नार्को टेस्ट करने के लिए अनुमति भी पूछ लिया था. अनुमति भी निवेदन देने का मकसद, अनुमति भी आने वाले है. 1 मिनट, अनुमति भी आने वाले, नार्को टेस्ट भी हम करने वाले हैं. और प्रोक्लेम ऑफेंडर का भी हम अभी प्रक्रिया भी चालू अभी तक 80 दिन हो गए साहब. 3 बार नोटिस भेज दिया आपने, कोई ग्रोथ नहीं है सर. नहीं, प्रोक्लेम ऑफेंडर कोर्ट डिक्लेयर करते हैं. लेकिन साहब आप प्रोसीजर तो आप भेज तो सकते हो उसको कोर्ट की तरफ. हमने अभी चार्जशीट के साथ भेजने वाले हैं ना. चार्जशीट के साथ हमने अमरावती में गया था, फिर रतलाम में गया था, फिर बाद में पूना में गया था, नागपुर में गया था आरोपी ढूंढने के लिए. अभी सीडीआर तो पहले दिन हाई कोर्ट ने बिल रद्द कर दी साहब. सुप्रीम तो वो भी कोर्ट में जा नहीं रहे. वो भी हम कोशिश किया है ना. मतलब आपल्याला याविषयी काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. मूर्तिजापूर संतोष मानेसह महाराष्ट्र मेल ब्युरो रिपोर्ट.